वाह वहिनी, राधिका तू एवढ्यात तू काय स्वयंपाक केलास की काय? हा बरं झालं. मी काय म्हणून राहिले, तू मुलांना बोलव, तेवढंच गरमागरम खाऊन घेतील. हा अरे देवा, आता काय करू? तिला कसं सांगू जेवण मुलांसाठी नाहीये? वहिनी अगं नाही, म्हणजे तो मुलांचा स्वयंपाक नाहीये. मला की नाही बिन तेला तुपाचं खायला सांगितलंय. मी जाड झालीये ना म्हणून. ते सगळं माझं पथ्याचं जेवण आहे. हाव का? एवढं सगळं? हो, मला भूक लागलीये खूप. मी खाणार आहे सगळं. हाव का? बर खा. मग मी करते आमचं. हो हो, तू बनव ना तुमचा स्वयंपाक, म्हणजे खास तुझा नागपुरी स्टाईलचा, तुझ्या दादाला आवडतो तसा. हा हा करते. आणि काय ग, काय आणलंयस? बघू. काही नाही, भाज्या फळं वगैरे आणली. वा, हे बरं केलंस. असंही माझं डाएटच खाणं आहे ना आता. अथर्वला पण लागतात. बर मी करते स्वयंपाक. नाही ना तू म्हणजे तू फ्रेश हो ना, मी करते तुझ्यासाठी चहा. हा ठीक आहे, मी आधी चहा मांडते मग स्वयंपाकाचं पाहते. अगं नको नको, म्हणजे मी करते ना चहा, तू फ्रेश हो. हा नको वहिनी, तू काऊन करतेस? करते की मी. एवढं ऐक माझं. राधिका, नेहमी तूच करतेस ना चहा. आज आयता चहा पी, वहिनीच्या हातचा. हा जा जा जा, फ्रेश हो, मी चहा करते. काय करू मला कळत नाहीये. बालीचं हे असं होऊन बसलंय. तिने कितीही आधार दिला तरी मला स्वतःला काहीतरी करायला हवं. जास्तीचं काम बघायला हवं. शिरीष दादा, अरे बुट्टे, काय झालं? इथे का बसला? काय नाही, सहजच. घरी सगळे वाट पाहत असतील. हो. मग चला घरी. नाही नको, तुम्ही जा, मी थोड्या वेळ बसतो इथेच. काय झालं शिरीष दादा, काही प्रॉब्लेम आहे का? नाही हो, काही नाही, जरा दमलो होतो म्हणून इथे वाऱ्यावर बसलो होतो. मग चला ना, मी सोडतो ना तुम्हाला घरी. नाही नको हो, कशाला उगाच तुम्हाला त्रास. अहो त्रास कसला त्याच्यामध्ये? वहिनी काळजी करत असतील तुमची. हो, माझ्या बालीला तर सगळ्यांचीच काळजी असते, पण तिचीच अवस्था अशी झाली आहे. दादा एक सांगू का, असे खचून जाऊ नका. नाही, भाऊ म्हणून काळजी वाटणं अगदी साहजिक आहे, पण वहिनी खंबीर आहेत. ते पडतील या सगळ्यातून बाहेर. हॅलो आनंद भाऊजी, बोला. वहिनी, काय म्हणू मी तुम्हाला? काऊन, काय झालं? म्हणजे वहिनी, मला सगळं कळलंय. आणि एवढं सगळं होऊन एक तुम्ही एवढ्या आनंदात, एवढा उत्साहात बोलतात. मी भाऊजी, आता आपल्या माणसांसाठी तरी खुश राहायला पाहिजे की नाही? आणि तुम्ही थोडेच परके आहात. म्हणूनच मी तुम्हाला उद्या भेटायला येणार आहे. हाव का? काऊन? हे जे काही घडलंय त्याच्या बाबतीत बोलायचंय मला, खूप बोलायचंय, पण मी घरी येणार नाही. मला ना त्या गुरुचं तोंड सुद्धा बघायचं नाही. तो दिसताना की उगाच वाद होईल. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आपण बाहेर कुठे भेटूया. हो भाऊजी, भेटते. आपण फोन करून ठरवूया. मलाही तुमच्याशी बरंच काही बोलायचंय. हो नक्की वहिनी, आपण बोलूया उद्या. तुम्ही काळजी घ्या. हा, ठेवू फोन? ठीक आहे. आनंद भाऊजींना काय बोलायचं असेल? आता काय झालं? काय केलं? हा, काय झालं? आई, आम्ही ते कोरड्या खेळत होतो. अथर्व, तुला किती वेळा सांगितलंय
ही काय खेळण्याची जागा आहे का? घरात माणसं वावरत असतात. तुझ्यामुळे शनी आंटी पडली ना. ही तिच्यामुळेच पडली. अथर्वा, मला ओरडू नको, तिला ओरड. आम्ही सांगितलं हिला आम्ही कोट्या खेळतोय, हिला कळलं नाही. हो त्या हिलाच कळत नाही, हीच पडली घसरून. सुजय, अथर्वा, असं कोणी पडलं तर हसतात का? सॉरी म्हणा बरं आंटीला. तरी सॉरी नीट सॉरी म्हणायचं, न हसता. सॉरी. आणि तू तरी काय ग शन्या? घरात पोरं आहे, कुठेतरी काहीतरी ठेवतात, जरा बघून चालायचं ना. आपण जरा बघून चाललं ना का असं पडत नाही, कळलं? अगं एक गप ग, आता प्लीज लेक्चर नको देऊ तू. जरा चान्स मिळाला की बोलत सुटते. मला माहितीये तूच हे सांगितलं असणार आहे मुद्दाम करायला. मी काऊन सांगू? मी म्हणजे काय तू आहे? जाऊ दे, तुझ्याशी पुढे बोलत बसा. मला भरपूर काम आहे. मला फक्त तुला इतकंच सांगायचंय का बाई, तू निसरड्या रस्त्यावरनं चाललीयस, नक्की पडशील. नंतर म्हणू नको मी पडले म्हणून. अगं ऑलरेडी पडले ना, अजून किती पडणार आहे मी आता? तू थांब, तू ना सगळ्यांना घराबाहेरच काढणार आहे मी लवकर आता. हाव का? तू मला घराच्या बाहेर काढणार? बर. शन्या, मी तुला ना एक गोष्ट सांगते. बसा रे खाली. एक शिकारी असतो. एक दिवस जंगलामध्ये शिकार करायला जातो. मोठी शिकार मिळावी म्हणून तो जंगलामध्ये खूप मोठा खड्डा खणतो आणि सापळा रचतो. दिवसभर काम करून शिकारी दमतो आणि संध्याकाळी आपल्या आपल्या घरी जातो. घरी गेल्या गेल्या शिकाऱ्याची बायको शिकाऱ्याला म्हणते, तुम्हाला मी डबा दिला होता, डबा कुठे? डब्याची पिशवी कुठे? जा पुन्हा जंगलात आणि ती पिशवी घेऊन या. शिकारी पुन्हा निघतो जंगलात, पण तोपर्यंत अंधार पडलेला असतो. शिकारी तिथे पोचतो, सगळीकडे डबा शोधतो. डबा पाहता पाहता अचानक तो एका मोठ्या खड्ड्यात पडतो. तात्पर्य काय शन्या? आपण दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना तर त्यात आपणही पडू शकतो. म्हणून दुसऱ्याचा वाईट विचार करायचा नसतो, कळलं? एवढ्यासाठी गोष्ट सांगितलीस मला. आवता चल उठ आता, उठ. फायनली. जा यार, तू लोक तू आणखीन पाडशील मला. जात जा, राहिलं. हे उचलत होते. थांब, तू गॅरी येऊ दे, त्याला सांगतेच आम सगळं. आव माझं टेल बोन. आव. बच्चा, माझं टेल बोन तुटलंय होते. एवढं काही झालेलं नाही बच्चा. काय तू पण? तुला काय माहिती मला काय झालं काय नाही? सगळं ते राधिकाच्या ब्रदरमुळे झालंय. ना तो इकडे आला असता, ना तो मोठा मॉन्स्टर इथे आला असता, ना ते दोघं खेळत असते, ना मी पडले असते. यार तू काहीतरी कर ना गॅरी, यांना जायला सांग ना. अगं आता ती लहान मुलं, ती खेळणारच ना. तू कशाला गेलीस मध्ये कडमडायला? अरे मी कशाला गेले म्हणजे काय? रस्ताच नव्हता जायला, ते दोघं रस्त्यात खेळत होते. यार काहीतरी कर आणि त्या भावाला आणि त्याच्या फॅमिलीला घालव ना इथून. बच्चा असं कसं सांगणार? काही काय बोलतेस? हा, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते ना, तो दादा आणि वहिनी इथे राहतायत म्हणून आपण इथे राहू शकतोय, कळतंय ना? काय संबंध? अगं ते जर इथे राहायला आले नसते तर आपल्याला इथे राहायला याचं कारण मिळालं असतं का काही? राधिकाची कटकट वाचली ना. आता जर उद्या राधिका म्हणाली मी दादाला बाहेर काढते, तर आपल्याला इथे राहायला काही कारण नसेल ना. ट्राय टू अंडरस्टँड. अरे हा यार, आणि मला इथून पुढे नाही जायचं. हो बरं, तू शांत हो बरं. आता तुला ना मला वाटते भूक लागली म्हणून तू कडकड करतेस. एक काम करूया, आपण काहीतरी खायला ऑर्डर करूया. हा, लेले उपारगृहातून मागवतो पटकन. नको नको, आय डोंट लाईक द स्वीट करी. स्वीट करी? काही नवीन डिश सुरू केली का त्यांनी? अरे नाही, तू नेहमी मागवतो ना स्वीट. चिंच गुळाची आमटी म्हणतात त्याला स्वीट. हा तेच ते, वॉट एव्हर, बट आय डोंट लाईक इट. नको. आणि प्लस मी एक सोय केली आपली वेगळी. तू स्वयंपाक केलायस? नाही मी स्वयंपाक वगैरे काही केला नाहीये, पण ती राधिकाच्या ब्रदरची वाईफ आहे ना, चित्रा बहिणी. हा हा तीच. तिला मी सांगितलं आपल्यासाठी कुक करायला. अगं तू बरी आहेस ना? ती मुलखाची आळशी आहे, ती कसला स्वयंपाक करणार आहे?
आणि एकतर राधिकाच्या हातची चव ती अरे यार, तू काय आता अख्ख्या जगाला त्या राधिकाशी कम्पेअर करणार आहेस का? आणि काय एवढं तिच्या कुकिंग मध्ये काहीतरी तेलकट आणि तिखट करत असते नेहमी. तसं नाही, मला असं म्हणायचं होतं की ती काही फायदा असल्याशिवाय काही काम करत नाही, कोणासाठी काही करायला जात नाही. ती अशी कशी रेडी झाली? डोंट वरी, आय हॅव टेकन केअर ऑफ दॅट. मी तिला पे करणार आहे. तू पैसे देणार आहेस तिला? जास्त नाही, ओनली 25,000. 25,000? अगं तू बरी आहेस ना? त्या बकुळाला 5,000 दिले तर आपल्या बरोबर शेजारच्या घरचा स्वयंपाक ती महिनाभर करेल. 25? नाही नाही, बकुळाचं एवढं काही नाही. बकुळाला काही एवढं काही येत नाही. हिला सगळं येतं. हिला चायनीज येतं, कॉन्टिनेंटल येतं, थाय फूड येतं. आणि मूर्ख बनवता येतं. अगं काय करतेस तू शना? 25? हे बघ, ती तुला पैसे मिळवण्यासाठी असं मूर्ख बनवते, तुला कळत नाही का? बरं ठीक आहे ना, लेट्स ट्राय हर फॉर 1 मंथ. आणि तसंही आपलं हॉटेलिंग वगैरे सगळं बघितलं तर ऍव्हरेज आपले एवढे पैसे जातातच ना. आणि तुला घरचं खायला आवडतं म्हणून मी हे सगळं केलं यार. तूच काय ओरडतो? हो हो, ठीक आहे ठीक आहे, पण हे यातलं काही राधिकाला माहिती नाही ना? नाही माहिती. हा, तिला आणि त्या भावाला कळलं ना, ते तिला असलं काही करू देणार नाही. ओके? अरे तू नको ना काळजी करू. आता तिला दिलेत पैसे तर ती करेल मॅनेज काहीतरी. हा, पण नाही आवडलं तर बंद करे ना मी. हो ठीक आहे. हा चल, आता बरं वाटतं ना तुला? नाही नाही, दुखतंय मला खूप. आपण जाऊया का डॉक्टरांकडे? मला असं वाटतं माझी हिप रिप्लेस करावी लागणार आहे. काही काय बोलतेस? हिप रिप्लेसमेंट कसते? तुझं वय काय? बोलतेस काय? चल मी आलो फ्रेश होऊन. नाही ओरडतोस काय तुम्हाला? थांब माझ्यासोबत. ओरडत नाही तू. मला एवढं लागलंय, मला तुला काहीच कसं वाटत नाही. कर. आज शिरीष दादा भेटला होता. आजारी आहे का तो? हा तेच, त्याचं पायाचं दुखणं अधून मधून चालू असतं. मलाही थोडा त्रासलेला वाटलाच तो. का कोण जाणे, डिप्रेशन मध्ये वाटला. डोकं धरून बसला होता तो. त्याचं तरी कुठे रे सगळं नीट चालू आहे. किती वर्ष स्ट्रगल करतोय पण यश नाही. आणि खरं सांगू का, मला त्यांचं हे अशा पद्धतीने घरात येणं जरा खटकलंच. मलाही विचित्र वाटलं, पण मग विचार केला की दादा तसा नाहीये, काहीतरी प्रॉब्लेम असणार. काहीतरी मोठा प्रॉब्लेम असणार आहे म्हणून तो वहिनींकडे आलाय. पण त्या गुरु आणि शनायाचं काय? त्यांचा विषयच विचित्र आहे. ते गुरु आणि शनाया तिथे राहिला आल्यापासून ना मला राधिकाकडे जावंसच वाटत नाही. एरवी दादा वहिनी आले असते ना तर काही वाटलं नसतं रे, पण यावेळी त्यांचं येणं ना जरा विचित्र वाटतं. म्हणजे माणसाला एक इंट्युशन होतं बघ, काहीतरी वाईट घडणार आहे. मी टचवूड तसं नको होऊ दे, पण एक फिलिंग येतं ना आपल्याला. शनायाचं ह्या घरात परत येणंच वाईट आहे. आणि त्या गुरुनाथलाही अक्कल नाहीये का? ज्या घरात वहिनींबरोबर इतके वर्ष संसार केला त्याच घरात त्यांच्याच डोळ्यासमोर दगड आहे तो माणूस. वांग्याची भाजी काय झणझणीत झाले, मस्त. अजून अगं काय बघ. ए, जा, पकड, जा, जा, जा. हिला काय आलं? चायनीज खूप आवडतं तिला, तेच खाल्लंच ना. ते बाहेरचं चायनीज पचणार आहे का मग? अरे पण तिला आवडत असेल तर इथे घरात करून दे ना. डोहायला लागले ना की तेही करून घालेन तिला मी. तरी मी तुला 1000 वेळा सांगितलं समोसा खात जाऊ नकोस म्हणून. आता झाली ना ऍसिडिटी? अरे ठीक आहे, अरे होते कधी कधी काही खायची इच्छा. मग ठीक आहे ठीक आहे. हे बघ, जेवण झालं की मस्त पैकी आईस्क्रीम घेऊन येतो. हा हा. नको, त्यापेक्षा मी माझ्याकडचं ऍसिडिटीचं औषध देते तिला. नको आई, त्यापेक्षा ना तू झोपायच्या आधी थंड दूध पी, तुला बरं वाटेल. नाही, असं करते, सकाळी गरम पाणी देते, त्यांनी बरं वाटेल तिला. एक मिनिट, मला ऍसिडिटी झालेली नाहीये. मग मला मी प्रेग्नंट आहे. काय सांगतेस? कॉंग्रॅच्युलेशन. वा 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 वा. या दिवसाची केव्हापासून वाट बघत होता मी आतुरतेने. पंकज, अभिनंदन. थँक्यू. सुनबाई, अभिनंदन. हो, हो. देवा पुढे साखर ठेवून आले. हो, हो, हो. आज इतकी गोड बातमी ऐकल्यावर काय डायबिटीसची ऐशी तैशी. ए पंकज, फर्स्ट क्लास आईस्क्रीम घेऊनच येऊया आता जेवण झाल्यावर. येस. आणि ही गोड बातमी राधिकेला सुद्धा सांगूया. नाही नाही नको नाना,
नाही आता आता नका सांगू. ते लगेच लगेच सांगायचं नसतं ना कोणाला. हो 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 बरोबर आहे. 3 महिने झाल्याशिवाय तो अरे साखर घ्यायची. गोड बातमी सांगितलं. 3 महिने झाल्याशिवाय चोर ओटी भरल्याशिवाय कोणालाही बातमी सांगायची नाही. असं आहे का? हा पण मी काय म्हणतो, ए राधिका आपल्या घरात तिथे आहे, तिला सांगायला काय हरकत आहे? नाना प्लीज 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 नका ना सांगू प्लीज. मला मला नाही आता जेवायची इच्छा. मी आज जाऊन पडते जरा. बरं ठीक आहे, मी पंकज बरोबर पाठवीन नंतर काहीतरी. तू जेवून घे. चल पंकज चल. करा बघा, तिला संकोच होत असेल तर नको ना सांगायला मुद्दाम आता घाईनी. थोडे दिवस वाट बघूया. पण एक काम करा तुम्ही, आज जाऊन आईस्क्रीम नक्की घेऊन या. माझ्याकडून परमिशन आहे तुम्हाला. येस. घेऊन येणारच. ए होम मिनिस्टर आज खुश आहेत. जेवण झाल्या झाल्या आईस्क्रीम घेऊन येऊया फर्स्ट क्लास. डन. मी आता नाना आजोबा होणार. हो आणि मी आजी होणार आहे. हा. आपल्या घरात छोट्या बाळाची दूर दूर पावलं वाजणार आहेत. आपलं सगळं आयुष्यच बदलून जाणार आहे. आणि या छोट्या बाळाबरोबर आमचंही लहानपण सुरू होणार. हल्ले 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 हा, तिकडे. दादा आज खूपच उशीर झाला. खूप काम होतं का? हो. भाले हं? खूप भूक लागली मला, जेवायला वाट लवकर. हाव ना. एक घे, वाढतेच आता. आज तुझ्या आवडीचं सगळं केलंय. भाजी पण तुझ्या आवडीची केलीये. अरे वा, बढिया. वा राधिका, मस्त वास येतोय ग. मलाही वाढ ना. वहिनी तुझं ते पथ्याच आहे ना? पथ्य? हिला कसलं पथ्य? तुम्हाला नाही हो माहिती, मला की नाही रोड व्हायचंय म्हणून एका गुरुजींनी सांगितलंय बिन तिखटा मिठाचं खा, त्यानं बरकतही येईल. हे भैताड, हे असलं काहीतरी करून काही बरकत बिरकत होत नाही. हा, त्यापेक्षा घरात काहीतरी काम कर, बालीला मदत कर. रोड पण होशील आणि बरकत पण येईल. ओ काहीतरीच तुमचं. पागल झाली आहे का काही? जाऊ दे ना दादा, तिला काय करायचं ते करू दे ना तू. तुझे यार राहिली. वा बाले, बढिया, मस्त झाली आहे भाजी. हे घे. आले. वहिनी रागाच्या भरात 2 ताटं भरली की काय? अगं नाही, ते एक नैवेद्याचं ताट आहे. दे, मी मदत कर. नाही नाही नको. हे बघ पथ्य माझं आहे की नाही, नैवेद्य पण मलाच दाखवायला हवं. हा, तुम्ही जेवून घ्या, मी आलेच. मूर्खपणा आहे सगळा. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही जेवून घ्या. पाहिलंच बाले, कशी पागलसारखी वागून राहिली ही. कोण गुरुजी, कुठले गुरुजी? असं वाटतं हिला माहेरीच पाठवून द्यावं. दादा तू शांतपणे जेव ना आधी. थँक्यू. पटकन खाऊन घ्या आणि ताट परत दे. हा पटकन. हा. वहिनी हे तुझं पथ्याचं आहे का? बाहेर ये.